तुम्ही एक टीम बांधणे आणि ती केवळ दिल्लीमध्ये नाही तर प्रत्येक राज्यात बांधणे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती कमिटमेंट खालीपर्यंत असणे हा प्रकार कम्प्लिटली नाही आहे काँग्रेस पक्षात. राज्य पातळीवरचे नेते, मग ते दक्षिणेकडे असेल, महाराष्ट्रात असेल, उत्तरेकडे असेल, कुठेही, तर त्यांना मोटिवेट करण्यातलं फेल्युअर हे मला वाटतं क्रक्स आहे काँग्रेसच्या फेल्युअरचा. आम आदमी पक्ष या नावाने जे काही आलंय ते एक प्रकारे भाजप आणि संघ यांनीच तयार केलेलं एक शाखा आहे. आज 2025च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस दिल्लीतली पूर्ण संपली असल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला केजरीवाल यांची गरज तिथे उरलेली नाही. प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटतेच, पण हेही इथे म्हटलं पाहिजे खुलेपणाने, त्यांना भाजपची सुद्धा भीती वाटते. जर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात एवढी मैत्री आजच्या दिवशी तुम्हाला दिसली आहे, लेटेस्ट बातमी, तर हे चित्र महाराष्ट्रात जर 3 महिन्यात बदललेलं आहे एवढं, तर तुम्ही विचार करा की 2029 तर खूपच लांब आहे. नमस्कार, मी रोहित हरीफ द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. दिल्ली निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यामध्ये परत एकदा जे एक्झिट पोलचे अंदाज होते त्यानुसार भाजपने विजय मिळवला आणि आप आणि काँग्रेसचं तिथं पानिपत झालं. पण दिल्ली निवडणुकांचे जे निकाल होते ते फक्त भाजपच्या विजयापुरते मर्यादित नव्हते, तर या निकालांमुळे देशाच्या राजकारणामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इंडिया आघाडी. या इंडिया आघाडीचा रिलेव्हन्स आता राहिलाय का? इंडिया आघाडी टिकणार का? आणि इंडिया आघाडी ही खरंच भाजपाला आगामी काळामध्ये राजकारणामध्ये पर्याय म्हणून तग धरू शकेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. दिल्ली निवडणुकांचे निकाल तुम्ही बघितले, तिथलं राजकारण तुम्ही बघितलं. मला पहिल्यांदाच तुम्हाला विचारायचं आहे की जो काही निकाल लागला त्यामध्ये आता ब्लेम गेम सुरू झालेला आहे, पण तुमचं ऑब्झर्वेशन काय किंवा तुमच्या निकालाचं रिडिंग काय की कोणाचं चुकलं, आप की काँग्रेस? दिल्ली निवडणुकांकडे आपण येऊच आणि ते महत्त्वाचं आहे खूप, पण ते बघण्याआधी आपण एक नॅशनल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे परिप्रेक्ष्य असा बघितला पाहिजे असं मला वाटतं की 24मध्ये झालेल्या गेल्या वर्षी असं आपण म्हणू शकतो, आता फेब्रुवारीमध्ये आपण 24मध्ये झालेल्या हरियाणाच्या इलेक्शन्स, विधानसभेच्या आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन्स, या दोन्हीमध्ये ज्या प्रकारे अनपेक्षित निकाल आले, अनपेक्षित मी का म्हणतोय, हरियाणाचे तर पोल्सच तुम्ही जर बघितले जे काय होते ते सगळ्यांचे पोल चुकले, कारण तिथे काँग्रेसचं सरकार परत येतंय अशा पद्धतीचं पोल होता. महाराष्ट्राच्या बाबतीत असं झालं होतं की लोकसभा निवडणुकीचे जे काही निकाल होते त्या पार्श्वभूमीवर असं वाटत होतं की म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स तुम्ही जर बघितला त्या काळी तर तो असा होता की आता फक्त मुख्यमंत्री कोण एवढंच ठरवायचं बाकी आहे, आमचंच सरकार येतंय वगैरे. पण तसं झालं नाही. तर या 2 राज्यांमध्ये जे झालं त्यामुळे मला असं वाटतं तुमच्या प्रश्नाकडे येताना की इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स पहिला तिथे त्यांना फटका पहिला बसला. त्याच्यामुळे आपण जे काय आता पुढे ज्याकडे येऊ तो विषय आहे. पण दिल्लीमध्ये काय झालंय, दिल्ली हे अत्यंत महत्त्वाचं अशासाठी आहे की ते एक मिनी इंडिया आहे. आपण नेहमी म्हणतो की केवळ दिल्ली नाही, दिल्ली, मुंबई 2 शहरं मिनी इंडिया आहेत, कारण देशाच्या सगळ्या भागातून आलेले लोक तिथे आहेत. त्यामुळे एक प्रकारे नॅशनल एक रिप्रेझेंटेशन आपण म्हणू जे दिल्लीमध्ये आपल्याला दिसतं. दिल्लीमध्ये 49 म्हणजे 49 जागा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकणं हे फिनॉमिनल आहे असं मला वाटतं. म्हणजे अतिशय स्वीपिंग विजय आहे तो, आणि त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही की काय, म्हणजे काही लोक म्हणतात की काय इलेक्शन कमिशनचे काही विषय आहेत, अमुक आहेत वगैरे, संजय राऊत म्हणतायत किंवा राहुल गांधी म्हणतायत वगैरे, त्याला काही अर्थ नाही. हा एक स्वीप आहे आणि तो स्वीप अशासाठी आहे की अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल असलेली प्रचंड नाराजी आणि भारतीय जनता पक्षाने मला असं वाटतं की गेली 2-3 वर्ष ज्या पद्धतीने त्यांची लाईफस्टाईल, अरविंद केजरीवाल यांची लाईफस्टाईल, ज्या पद्धतीने काही लिकर परमिटच्या विषयावर असलेलं स्कॅम किंवा बाकीच्या असं अनेक गोष्टी, म्हणजे केजरीवाल यांच्याबद्दल नजीब जंग लेफ्टनंट गव्हर्नर यांचा एक परवा मी इंटरव्ह्यू बघितला यूट्यूबवर, त्याच्यामध्ये केजरीवाल यांची व्यक्तिगत ॲम्बिशन, त्यांचा इगो आणि बाकी सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे ब्युरोक्रेसीला कसे प्रॉब्लेम होते, बाकी सगळं कसं होतं वगैरे, आणि विदिन आम आदमी पार्टीसुद्धा कसे प्रॉब्लेम होते यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला आहे. तर या सगळ्या फॅक्टर्समुळे असं झालं की अँटी इन्कम्बन्सी रिच्ड इट्स पीक इन दिल्ली, आणि त्याच्यामुळे झालं असं की केजरीवाल यांची पूर्ण तिथे सफाया झालेला दिसतोय आपल्याला आता. म्हणजे त्यांची स्वतःची जागासुद्धा ते टिकवू शकले नाहीत वगैरे.
आता तुम्ही जे म्हणताय इंडिया आघाडीवर कसा परिणाम होईल, तर आपण बघतोय की शरद पवार यांची अलीकडची वक्तव्य, संजय राऊत यांची अलीकडची वक्तव्य, आजची वक्तव्य, किंवा ओव्हरऑल ममता बॅनर्जी, नितीश कुमार हे आता कुठल्या बाजूला झुकलेले दिसत आहेत किंवा काय आहे वगैरे, म्हणजे हे प्रॉमिनंट फेसेस इंडिया आघाडी म्हणून जी काही बनली त्यातले जे आहेत त्यांचं काही कॉन्सन्ट्रेशन दिसत नाहीये, काही म्हणजे त्यांचं काही कमिटमेंट आता ठेवावी अशा पद्धतीचं दिसत नाही. कारण शेवटी बघा, लोकशाहीमध्ये वारा ज्या दिशेने वाहतोय ते बघून सगळ्या गोष्टी होतात. आणि ग्लू किंवा गोंद जो चिकटायचा जो हे असतो, ग्लू ज्याला आपण म्हणतो, तो सत्ता हा असतो कुठल्याही आघाडीमध्ये, कुठल्याही अलायन्समध्ये. तर ती जर तुम्हाला मिळत नाही असं दिसलं तर मग ते इट स्टार्ट्स फॉलिंग अपार्ट, जे की झालंय आता असं मला वाटतं. आणि इंडिया आघाडीसाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे असं दिसतंय. आणि महाराष्ट्रात महायुती किंवा दिल्लीमध्ये एनडीए यांच्या दिशेने वारा वाहतोय, तो काही आता आपण म्हणजे डिनाय करूच शकत नाही. कोणी टीकाकार असतील ते सुद्धा डिनाय करू शकत नाही अशी परिस्थिती. मग या अनुषंगाने सर पुढचा प्रश्न असा येतो की काँग्रेसचं काय चुकतं याच्यामध्ये? म्हणजे लिडरशिप चुकतीये, पॉलिसी चुकतीये, त्यांच्याकडे कुठला मुद्दा राहिलेला नाहीये, किंवा मग त्यांचं प्रादेशिक पक्षांबरोबर जमत नाहीये? आता काँग्रेसच्या बाबतीत तुम्ही बघाल तर माझ्या दृष्टीने प्रॉब्लेम असा आहे की नेतृत्व दिल्लीतलं जे आहे ना, त्यांनी पहिल्यापासूनच, आत्ताच नव्हे, गेले 20-30-40 वर्षाचं मी तुम्हाला एक पिक्चर देतो. ते असं आहे की त्यांचं टॉप हेवी ज्याला आपण म्हणतो असा अप्रोच, म्हणजे हायकमांडकडून सगळं ठरणं असा जो अप्रोच आहे ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत गेलेले आहेत. म्हणजे राहुल गांधी आणि त्यांच्याबरोबरचे 5-6 माणसं जे काही पॉलिसीज ठरवत आहेत किंवा जे काही करतायत, माणसांची निवड किंवा जे करतायत, आणि त्यांची आपण असं धरून चालू की कमिटमेंट आहे. राहुल गांधी यांच्याबद्दलचं मत, जनमत, म्हणजे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचं मत जे आहे ते गेल्या 2-3 वर्षात बदललं. आधी असं होतं की पप्पू आहेत, काय त्यांना इंटरेस्ट नाही, परदेशी सुट्ट्यात न जात आहेत, सारखे मजा करतायत वगैरे वगैरे, बडे घर का बेटा असं जे इम्प्रेशन होतं. पण त्यांनी ह्या ज्या यात्रा केल्या वगैरे त्याच्यानंतर एक इम्प्रेशन झालं की हां, त्यांना काही विषय म्हणजे सिन्सिरिटी थोडी येते त्यांच्यामध्ये, मॅच्युअर होत आहे हळूहळू वगैरे. हे जरी एका बाजूला असलं तरी माणसांची तुम्ही एक म्हणजे काय बांधणे, माणसांची एक मोठ बांधणे असा मराठीत शब्द जो आहे, तुम्ही एक टीम बांधणे, आणि ती केवळ दिल्लीमध्ये नाही तर प्रत्येक राज्यात बांधणे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ती कमिटमेंट खालीपर्यंत असणे, हा प्रकार कम्प्लिटली नाही आहे काँग्रेस पक्षात. म्हणजे कम्प्लिटली लॅकिंग आहे असं मला म्हणायचं. तो अजिबात नाही आहे. म्हणजे काय की दिल्लीमध्ये राहुल गांधींना कमिटमेंट आहे की आपण अमुक करू तमुक करू वगैरे, पण महाराष्ट्र राज्य बघा, आपण महाराष्ट्रात बसलोय, महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचं काय आहे? महाराष्ट्रातले जे काँग्रेस नेते 5 वर्षापूर्वीपर्यंत भाजपवर टीका करत होते, मोदीजींवर टीका करत होते, त्यातले अर्धे आता भाजपमध्ये गेलेले आहेत ना, आणि त्यांना कुठली पदं मिळाली म्हणून ते गेलेले आहेत. कोणाला राज्यसभा सदस्यत्व मिळालंय, कोणाला काय महाराष्ट्रात मंत्रिपद मिळालंय वगैरे. तर असं जर पक्षाची कमिटमेंट नसेल, म्हणजे पक्षातल्या खालच्या लेवलचे नेते, राज्य पातळीवरचे नेते, मग ते दक्षिणेकडे असेल, महाराष्ट्रात असेल, उत्तरेकडे असेल, कुठेही, तर त्यांना मोटिवेट करण्यातलं फेल्युअर, हे मला वाटतं क्रक्स आहे काँग्रेसच्या फेल्युअरचा. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर तुमचे 4 नेते असतील तर त्यांचं सतत एकमेकांमध्ये भांडण लावणे आणि दिल्लीतून आपण कंट्रोल करणे, ही जी इंदिरा गांधी यांची पॉलिसी होती, आणि ती काही प्रमाणात राजीव गांधी यांच्याबद्दल बाबतीत पुढे सुरू राहिली, त्यांच्याकडूनही सुरू राहिली, ती राहुल गांधी यांच्याकडून त्यांना इच्छा आहे का मला माहीत नाही, पण ते इतकं कल्चर, म्हणजे ती संस्कृती इतकी त्या पक्षात मुरलेली आहे की एक चेहरा नाही. म्हणजे तुम्ही दुसऱ्या बाजूला भाजपचं चित्र बघा की कोणाचे काय मतभेद असतील, काय असतील, पण एक फेस देवेंद्र फडणवीस हे आहेत, आणि महाराष्ट्राबद्दलचे सगळे निर्णय जे काय होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कंट्रोल होतं. आणि त्यांनी 2014मध्ये 122, 2019मध्ये 105 आणि 2024च्या परवाच्या निवडणुकीत 132 आमदार निवडून आणले. म्हणजे हे त्यांनी वरती ज्या पद्धतीने पक्षाला एक नेलं, 100च्या पुढे आमदार त्यांनी जे ठेवले, तो एक फेस आणि एक नेतृत्व असं करून त्यांनी ते केलं. हे काँग्रेसमध्ये नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचं काहीतरी म्हणणं असतं, इतर कोणी हे आहेत आपले बाळासाहेब थोरात आहेत, त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं असतं, आणि कोणाचं वेगळं म्हणणं असतं वगैरे. हे प्रत्येक राज्यात आहे, आणि दॅट इज द प्रॉब्लेम विथ काँग्रेस, आय थिंक. पण मग या ह्यानी एक चर्चा अशी होते की जर का काँग्रेस आणि आप एकत्र आलं असतं तर कदाचित तो पर्याय झाला असता. म्हणजे अर्थात त्या पोस्ट इलेक्शनचं, म्हणजे पोस्ट रिझल्टचे सगळे सुचलेले शहाणपण आहे की मग मतदानाची टक्केवारी 43% आणि 60% होती, भाजपाची 47% होती,
तर मग ते विरोधकांचं असं काय होतंय का की कटेंगे तो बटेंगे? तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, एक थिअरी सांगतो की जी माझ्या पुण्यातल्या संघ परिवारामध्ये असलेल्या मित्रांकडून मी 10 वर्षापूर्वी ऐकली होती. आता ही थिअरी आहे, पॉलिटिकल थिअरी आहे. थिअरी म्हणजे काय, एक शक्यता म्हणून एक आहे, असं 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 होतंय असं त्यांचं म्हणणं आहे की आम आदमी पक्ष या नावाने जे काही आलंय, 2000 किती साली पक्ष स्थापन झाला, 12 साली स्थापन झाला, ते एक प्रकारे भाजप आणि संघ यांनीच तयार केलेलं एक शाखा आहे की जी दिल्लीमधल्या काँग्रेसचं जे काही वर्चस्व होतं ते संपवण्यासाठी मुख्यतः वापरली गेली. मला माहित नाही ते खरं आहे का नाहीये, तर त्याच्यासाठी मी पूरक तुम्हाला हे देतो की 2012 मध्ये जे इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचं भव्य आंदोलन झालं, ज्याच्यातून पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकार आणि UPA यांना फटका बसला, म्हणजे इमेज त्यांचं डॅमेज व्हायला लागलं. 2G स्कॅम आहे, निर्भया प्रकरण आहे, कोळसा स्कॅम आहे, सगळं हे स्कॅम आहे, हे सगळं. आणि इंडिया अगेन्स्ट करप्शन याच्यासाठी आम्ही उभे राहतोय आणि एक चळवळ उभा राहतोय. याच्यामध्ये कोण होतं तर अण्णा हजारे लीड करत होते, अरविंद केजरीवाल होते, किरण बेदी होत्या, VK सिंग जे की लष्करातून जनरल म्हणून म्हणजे लष्कर प्रमुख म्हणून रिटायर झाले होते, हे होते. ही सगळी माणसं पुढे कुठे गेली? अण्णा हजारेंचं सोडून त्या ते इंडिपेंडंट आहेत. VK सिंग हे मोदी सरकारमध्ये मंत्री झाले. किरण बेदी या भाजपने त्यांना राज्यपाल बनवलं. अरविंद केजरीवाल यांना, आता माझ्याकडे आकडा आहे तुम्हाला दाखवतो, हे ग्राफिक महत्वाचं आहे, 2013 मध्ये दिल्ली विधानसभेत भाजपच्या 31 जागा आल्या होत्या, 31. त्याच्यावरून 2015च्या निवडणुकीत जेव्हा अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदा यश मिळालं, 31 वरून भाजपच्या 3 वर खाली आल्या. ओके, हे तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता? म्हणजे मला माझ्या मित्रांची थिअरी अशासाठी खरी वाटते की भारतीय जनता पक्ष जो अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी ही दोघे दिल्लीत बसायचे, त्यांचं कार्यक्षेत्र दिल्ली होतं. मदनलाल खुराना, सुषमा स्वराज हे दिल्लीत बसायचे, इतके दिग्गज नेते भाजपचे. यांनी भाजपची इतकी संघटना दिल्लीमध्ये बांधलेली आहे 40 वर्षापासून, 50 वर्षापासून, की त्यामध्ये त्यांनी काहीही प्रचार नाही केला, काही नाही केला तरी 20 ते 30 जागा तर विधानसभेत त्यांच्या येतातच अनेक वर्षांपासून. म्हणजे 1993 मध्ये 49 सीट्स त्यांच्या होत्या विधानसभेमध्ये, त्यानंतर थोड्या खाली आल्या वगैरे, पण 13 मध्ये 31 आणि 14 मध्ये जिथे मोदी यांची लाट होती, भाजपची लाट होती, त्याच्यानंतरच्या 15 मध्ये 3. हे भाजपने ठरवून केलंय असं अनेकांचं म्हणणं आहे की अरविंद केजरीवाल यांना आपण शक्ती देऊ, त्यांचा पक्ष दिल्लीमध्ये वाढू द्या, म्हणजे काँग्रेस कमी होईल. आणि दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांच्या काळापासून किंवा त्याच्या आधीच्या काळापासून जे काँग्रेसचं प्रबळ असं एक स्थान होतं, ते संपवण्यासाठी आपण हा एक पक्ष इथे उभा करू आणि पुढे वाढवू, असं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. आता हे जर असं असेल तर तुम्ही लक्षात घ्या की आता अशी परिस्थिती आली आहे की केजरीवाल यांच्या 2 टर्म्स झाल्या आता, म्हणजे 20 मध्ये सुद्धा मला वाटतं 8च जागा भाजपच्या आल्या, बाकीच्या केजरीवाल यांच्याच आल्या. आणि या सगळ्या काळात झालं काय तर दिल्लीतली काँग्रेस ही शीला दीक्षित यांच्यानंतर पूर्णपणे संपली. आज 2025च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस दिल्लीतली पूर्ण संपली असल्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला केजरीवाल यांची गरज तिथे उरलेली नाही. आणि त्याच्यामुळे जे काही तुम्ही बघताय ते झालेलं आहे. हा, ओके. आता ह्याच्यातला तुमचा स्पेसिफिक प्रश्न जो आहे की आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांचा अलायन्स झाला नाही झाला किंवा का नाही झाला वगैरे वगैरे, याच्यातच उत्तर आलं ना की आम आदमी पक्ष हा मुळात काँग्रेसला काटण्यासाठी, काँग्रेसचं खच्चीकरण करण्यासाठीच जन्माला आलेला असल्यामुळे, अशी थिअरी जी आहे त्यामुळे ती अधिक बळकट होते की त्यांनी प्रत्येक वेळी लोकसभाची निवडणूक असो किंवा विधानसभा असो, त्यांनी चर्चा तर केली काँग्रेसशी की आपण अलायन्स करू, आपण जागा वाटप करू, पण सतत त्यांनी अशा कंडिशन्स टाकल्या की तो अलायन्स जेणेकरून होऊ नये. म्हणजे शेवटी असं झालं की आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप असे 3 हे राहिले. आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा जो व्होट बेस होता जो की अँटी BJP होता, तो पूर्ण केजरीवाल यांच्याकडे जात राहिला. त्याच्यातून काँग्रेस दिल्लीतली संपली. आज 0 जागा. त्याच्यामुळे तो अलायन्स होणारच नव्हता, होणं शक्यच नव्हतं. आणि त्याच्यामागे ही थिअरी. तर मला असं वाटतं की टू सम इट ऑल वी हॅव टू गिव्ह द क्रेडिट टू BJP, कारण हे राजकारण आहे. याच्यामध्ये काय आहे की लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ही 2015 पासून 14 पासून जी काही केलेली आहे त्यांनी दिल्ली पुरताच्या, दिल्ली विधानसभा या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्याचं आज त्यांना ते मिळतं. आणि 48 जागा आज त्यांच्या
येऊन ते दिल्लीमध्ये सुद्धा सांगू शकतात की राष्ट्रीय राजधानी आणि एक मिनी इंडिया जे आहे त्याच्यामध्ये आम्हाला बघा कसं हे मिळालंय. त्यामुळे इट्स अ स्ट्रॅटेजी. तुम्ही सांगितलेली थेरी किती खरी किती खोटी याच्यावर एक वेगळा विषय होऊ शकतो. हो. पण पंजाबमध्ये पण हे उदाहरण समोर येतं की पंजाबमध्ये पण काँग्रेसचं जे काय राज्य होतं ते आपने तिथं संपवलं आणि आप तिथं आता सत्तेत आहे. भाजप कधी येईल माहिती नाही आपल्याला पंजाबमध्ये, पण पंजाबमध्ये पण याच लॉजिकनी गणित झालेलं आहे की काँग्रेसचं तिथं जे काय असलेलं वर्चस्व हे आपच्या माध्यमातून संपवण्यात आलं. हो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की आपण सोडून देऊ थोड्या वेळासाठी, पण बाकीचे जे काही प्रादेशिक पक्ष आहेत, ममता बॅनर्जी असतील, अखिलेश यादव असतील. अखिलेश यादव यांनी एक विधान केलेलं आहे की आम्ही पुढे जाणार आहे काँग्रेससोबत म्हणून. पण बिहारच्या निवडणुका आता अगदी येऊ घातलेल्या आहेत, 8-9 महिन्यांवरती त्या निवडणुका आहेत. पण प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटते का, किंवा त्यांना असं वाटतं का की काँग्रेस आपल्याला खाऊन टाकेल, त्यामुळे ते त्यांच्याबरोबर जायला तयार नाहीयेत का? हो, बरोबर आहे. प्रादेशिक पक्षांना एक इनसिक्युरिटी आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी मुंबईमध्ये 25 वर्ष काम केलं आणि त्यानंतर 7-8 वर्ष पुण्यात केलं. पण पॉईंट असा आहे की मुंबईच्या सगळ्या पॉलिटिकल याच्यात मी अनेक गोष्टी कव्हर करत असताना साधारण 20 वर्षापूर्वी मला वाटतं गोपीनाथ मुंडे भाजपचे नेते यांनी आणि विलासराव देशमुख काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री या दोघांनी 2 वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी एक गोष्ट आम्ही तिघे चौघे पत्रकार त्यांना भेटलेलं असताना सांगितलं. आणि गमतीचा भाग म्हणजे ती किती कॉमन आहे याच्याबद्दल एक योग म्हणजे तो असा आहे म्हणून ती तुम्हाला सांगतोय आठवण म्हणून, की दोघेही असं म्हणाले की शेवटी देशामध्ये काँग्रेस आणि भाजप हेच 2 पक्ष टिकणार. म्हणजे विलासराव असं म्हणाले की शेवटी काँग्रेस आणि भाजप असे 2 पोल ज्याला म्हणतो आपण पॉलिटिकल पोल्स हे राहणार. आणि गोपीनाथ मुंडे तसंच म्हणाले की भाजप आणि काँग्रेस एवढंच राहणार. हे जे बाकीचे पक्ष आहेत ते एकतर ते परिवाराच्या किंवा एका व्यक्तीच्या भोवती असल्यामुळे, म्हणजे तुम्ही चंद्रबाबू नायडूंपासून कुठलंही बघा ते त्या व्यक्तीच्या भोवती. आता मायावती यांचं काय झालंय बघा तुम्ही, मायावती यांच्या पक्षाचं काय झालेलं आहे, किंवा अन्य अनेक अशी उदाहरणं देता येतील. शिवसेना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे म्हणजे परिवार आणि परिवाराभोवती इमोशन्सवर चालणारा पक्ष आहे. ममता बॅनर्जी एका पर्सनॅलिटीवर चालणारा पक्ष आहे. त्यांच्या पक्षामध्ये दुसरे 2-3 नेते कोण तुम्हाला विचारलं तर नाव सांगता येईल का? पश्चिम बंगाल किंवा आता ज्याला बेंगॉल म्हणतो आपण त्या राज्याच्या मंत्रिमंडळातली 2 किंवा 3 नावं तुम्हाला राष्ट्रीय लेवलला जर तुम्ही पत्रकारांना कोणाला विचारलं सांगता येतील का? इट इज अ पर्सनॅलिटी बेस्ड पार्टी. ह्याचं भविष्य काय? याचं भविष्य असं असतं की त्या पर्सनॅलिटीचा अस्त झाला म्हणजे ती पर्सनॅलिटी जर खाली गेली, जे की आता इन्सिडेंटली अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आपल्याला दिसतंय की आम आदमी पक्ष म्हणजे काय, अरविंद केजरीवाल, 1-2 बाकीचे चेहरे आहेत ठीक आहे, पण फक्त केजरीवाल केंद्रित असं आहे. केजरीवाल जर स्वतःची सीट विधानसभेची टिकवू शकत नसतील तर त्या पक्षाचं भविष्य काय, असं प्रत्येक ठिकाणी आहे. त्यामुळे शेवटी एक आयडियोलॉजी आणि ट्रॅडिशन आपण म्हणू त्यावर आधारित 2 पक्ष आहेत, ते म्हणजे भाजप आणि काँग्रेस. आणि आयडियोलॉजी बेस्ड असल्यामुळे, केवळ पर्सनॅलिटी बेस्ड नसल्यामुळे त्यांना भविष्य आहे किंवा ते पुढच्या काळामध्ये टिकणार अशी परिस्थिती आहे, असं मुंडे आणि विलासराव दोघेही म्हणाले होते वेगवेगळ्या वेळी. तर त्याच्यात थोडंसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटते का? प्रादेशिक पक्षांना काँग्रेसची भीती वाटतेच, पण हेही इथे म्हटलं पाहिजे खुलेपणाने, त्यांना भाजपची सुद्धा भीती वाटते. कुठलाही राष्ट्रीय पक्ष हा कुठल्या प्रादेशिक पक्षाशी जो काय अलायन्स करतो तो तेवढ्या वेळापुरता आणि स्वतःची ग्रोथ तिथे व्हावी त्याच्यापुरता असतो. याची अनेक उदाहरणं आपण अकाली दलापासून शिवसेनेपर्यंत भाजपच्या बाबतीत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत आणि काँग्रेसच्याही बाबतीत बघितलेली आहेत सगळीकडे. शेवटी नाईलाज म्हणून ती युती असते, युती किंवा अलायन्स ज्याला आपण म्हणतो, ती आघाडी युती जे काय असेल ते. आणि ती जेव्हा कन्व्हिनियन्स तुमचा संपतो तेव्हा ती काही टिकत नाही आणि आपल्याला हा पक्ष संपवेल अशी भीती त्या त्या प्रादेशिक पक्षांना वाटते. याचं एक मोठं उदाहरण बघा तुम्ही, पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आम्ही त्यांना रेग्युलरली भेटायचो. तर तुम्हाला आता मी सांगू शकतो कारण या गोष्टीलाही 12-14 वर्ष झाली की ते असं म्हणाले होते एकदा की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला थ्रेट कोणाची आहे तर ती राष्ट्रवादीची आहे. ते म्हणाले की भाजप हा आमचा विरोधी पक्ष आहे, त्याची स्पेस काय ती आहे, पण गांधीयन थॉट, गांधी, आंबेडकर, शाहू फुले मार्गावर चालणारा असा जो मतदार आहे, एक लेफ्ट ऑफ सेंटर असं आपण त्याला म्हणू, तो मतदार असलेली आमची स्पेस आहे. त्या स्पेसमध्ये आमची सगळी स्पेस खातंय कोण? पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, अन्य ठिकाणी, मराठवाड्यात वगैरे तर राष्ट्रवादी काँग्रेस.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्यासाठी थ्रेट आहे, भाजप आमच्यासाठी थ्रेट नाही असं ते एकदा म्हणाले होते आमच्याशी काही लोकांशी बोलताना. तर तसं ते आहे. म्हणजे राष्ट्रवादीला सुद्धा काँग्रेसची कायम भीती वाटली की बाबा हे आपल्याला संपवतील, आणि काँग्रेसलाही असं वाटत राहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस जर वाढत गेली तर आपली स्पेस कमी होते. त्यामुळे तसं ते भाजपच्याही साईडला आहे आणि काँग्रेसच्याही साईडला तेच आहे. मग काँग्रेस स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळे प्रोजेक्ट करतो आणि मग ती मानसिकता त्यांना धोक्याची ठरते सगळीकडे, की आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, आम्ही सगळे बिग ब्रदर आहोत, मग निवडणुकांमध्ये तुम्हाला आमच्याशी जुळून घ्यायचंय. आणि मग त्यातून कुठले छोटे पक्ष जे असतात ते त्यांच्याशी एकत्र यायला तयार होत नाहीत किंवा आले तरी त्यांना ते फार काही देत नाहीत. असं काय होतं? असं होतं आणि ते साहजिक आहे. हे बघा, कुठलाही पक्ष हा शेवटी आपले पक्ष कार्यकर्ते, आपले नेते, आपलं काय जे ट्रॅडिशन आहे ती चालवणं वाढवणं याच्यासाठीच प्रयत्नात असतो. भाजपचंही तसंच असतं. आणि मी काही कुठल्या एका पक्षाकडून तसं होतं असं म्हणणार नाही, सगळ्यांकडूनच ते होतं. याचं कारण हा शेवटी पॉलिटिक्सचा खेळ आहे. याच्यामध्ये तुम्ही जो काही ओव्हरऑल केक आहे किंवा पाय ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, त्याच्यातला शेअर तुम्हाला किती मिळतो, जी काय भाकरी टोटल आहे गोल 100%ची, त्यातले किती टक्के तुम्हाला मिळतात याच्यावरच असतं. आणि ते दुसऱ्याला किती टक्के नाही मिळत किंवा मिळतात यावर आधारित असतं. त्याच्यामुळे दुसऱ्याला मागे खेचणं वगैरे हे सगळं एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असं काही वेळा म्हणतात. तर तसे प्रकार आहेत. म्हणजे भाजपनी आपली शक्ती वाढवत नेऊन बाळासाहेब ठाकरे यांचं 2012मध्ये निधन झाल्यानंतरच्या काळामध्ये ज्या प्रकारे विधानसभांमध्ये विविध निवडणुकांमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा जे काय ॲग्रेसिव्ह एक आपलं स्वतःचं हे वाढवणं असं केलं, मुंबई महापालिका निवडणूक 2017मध्ये ते जास्त दिसलं. आणि तेव्हापासूनच तर उद्धव ठाकरेंचं सुरू झालं ना की आपण वेगळं झालं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे वगैरे. 2019ची निवडणूक ते एकत्र लढले, हे स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून लढले. पण मी तुम्हाला सांगू शकतो की त्यांच्या जवळच्या काही लोकांनी आम्हाला, पत्रकार लोकांना, आधीच सांगितलेलं होतं की 19च्या निवडणुकीनंतर आम्ही भाजपबरोबर राहूच असं नाही वगैरे. आणि मग त्यांनी एक तो इश्यू काढला की मुख्यमंत्रीपद आम्हाला देऊ असं सांगितलं होतं वगैरे. ते सांगितलं होतं का नव्हतं कोणालाच माहीत नाही, बंद दाराआड झालेलं होतं. पण तसा इश्यू काढून ते गेले आणि त्यांनी महाविकास आघाडी नावाचं शरद पवारांबरोबर स्थापन केलं वगैरे. पण ते मुळात का केलं? हे अशासाठी केलं की आपली स्पेस हळूहळू भाजप घेत आहे आणि ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या तत्वामुळे, जे की उद्धव ठाकरे अनेकदा बोललेत, म्हणजे त्या तत्वामुळे भाजपने कायम आपले आमदार जास्त असावे अशी स्ट्रॅटेजी करत नेली. आणि त्यामुळे 14मध्ये पहिल्यांदा तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये सामीलच झाले नव्हते. ऑक्टोबर एंडला जेव्हा सरकार देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हा मग हळूहळू काहीतरी त्यांचा अलायन्स ठरला वगैरे आणि ते जानेवारीच्या एंडला मला वाटतं सरकारमध्ये आले. त्यामुळे हे रिलेशनशिप, छोटा प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांच्यामधलं रिलेशनशिप हे कसं टेन्शनचं असतं, तणावाचं असतं, याची असंख्य उदाहरणं तुम्हाला देशभरात दिसतील. इंडिया आघाडीबद्दल आपण बोलतो आणि इंडिया आघाडीचं भवितव्य किंवा भविष्य काय असणार आहे. आता पुढचं जर का आपण आकडेवारी बघितली तर बिहार आणि युपीच्या 2 निवडणुका या पुढच्या 5 वर्षात आहेत. पण त्यानंतर सगळ्या ज्या निवडणुका आहेत महत्त्वाच्या त्या 5व्या वर्षात आहेत. म्हणजे 2029च्या अलीकडे पलीकडे मधला खूप मोठा काळ आहे की तिथं काही निवडणुका अशा नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, त्या होत असतात, पण त्यांनी देशाच्या राजकारणावरती काही फार मोठा फरक पडतो असं नाही. त्या अनुषंगाने जर का 2029ला भाजपला जर का हरवायचं असेल किंवा त्यांना निदान पर्याय उभा करायचा असेल एक विरोधी पक्षाचा सक्षम म्हणून, तर इंडिया आघाडीनी एकत्र आलं पाहिजे असं वाटतं का? हे जे प्रादेशिक पक्ष आत्ता खेळी करतायत की आपापल्या राज्यात आपापला से करून घ्यायचा, निवडणुका जिंकून घ्यायचा किंवा एक मेजॉरिटी मिळवून घ्यायची आणि मग उरलेल्या वेळेत काँग्रेसला पाठिंबा द्यायचा, तर मग कुठलं राजकारण जास्त यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न अतिशय चांगला आहे. आणि जेव्हा प्रश्न चांगला असतो तेव्हा त्याचं उत्तर जरा अवघड असतं किंवा देता येत नाही असं आपण म्हणू. मला म्हणजे आय हॅव टू बी ऑनेस्ट लाईक ऑलवेज. आय कॅन टेल यू की आपण आत्ता काही सांगू शकत नाही काय होईल. कारण हे राजकारण हे दर 2 महिन्याला, 4 महिन्याला, 6 महिन्याला इतकं बदलत असतं. तुम्ही जर बघितलं तर शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी असा बाईट दिलेला आहे आणि तो सगळीकडे व्हायरल झालेला आहे की शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार किंवा काय जे त्या कार्यक्रमाला जायला नको होतं आणि हे करायला नको होतं. आम्ही आता जनतेला काय सांगायचं की आमचे हे पार्टनर आहेत आणि हे असं करतायत. एकनाथ शिंदे यांनी तर आमचा पक्ष हे केला, अमुक केला वगैरे वगैरे असं बाईट त्यांनी दिलाय. शरद पवारांनी असं म्हटल्याचं एक ग्राफिक सगळीकडे व्हायरल झालंय की एकनाथ शिंदे यांनी अतिशय चांगलं काम केलंय, महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे वगैरे वगैरे. तुम्ही हे इमॅजिन करू शकता का की म्हणजे आत्ता 4 महिन्यापूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत किंवा नोव्हेंबरमध्ये 3 महिन्यात झालेल्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखालची आघाडी
आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत त्या महायुतीमध्ये. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढतो, पुढचं काय आहे ते पुढे, पण त्यांच्या नेतृत्वाखाली लढतो. म्हणजे तसं पाहिलं तर शरद पवार महाविकास आघाडीचे आर्किटेक्ट विरुद्ध एकनाथ शिंदे हे 3 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकांशी लढलेले बघितले. ते आजच्या दिवशी असं म्हणतायत की ह्यांनी किती चांगलं काम केलंय, महाराष्ट्राला नवी दिशा दिली वगैरे. आता काहीही होऊ शकतं. म्हणजे एकच गोष्ट तुम्हाला मी सांगतो की काँग्रेस आणि भाजप एकत्र येणं एवढं होणार नाही असं आपण म्हणू. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर सूर्य पश्चिमेकडून उगवणार नाही याची गॅरंटी आहे का तुम्हाला? कोणी विचार नाही, मला गॅरंटी नाही. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर सूर्य पश्चिमेकडून सुद्धा उगवू शकतो, काहीही होऊ शकतं. जर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात एवढी मैत्री आजच्या दिवशी तुम्हाला दिसली आहे, लेटेस्ट बातमी, तर काही होऊ शकतं ना. पुढे एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार, शरद पवार यांचे काही आमदार आणि काहीतरी करतील आणि उद्धव ठाकरे म्हणतील की मी तर मुळात भाजपशी माझे चांगले संबंध आहेत वगैरे. असं होणार नाही याची गॅरंटी आहे का? कशाचीच गॅरंटी नाही. तर हे चित्र महाराष्ट्रात जर 3 महिन्यात बदललेलं आहे एवढं, तर तुम्ही विचार करा की 2029 तर खूपच लांब आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतील, भारतीय जनता पक्षाकडनं काय बदल केले जातील स्ट्रॅटेजीमध्ये, आणि कुठल्या देशातल्या कुठल्या राज्यांमधल्या कुठल्या नेत्यांना आपल्या बरोबर घ्यायचं बरोबर नाही घ्यायचं हे ठरेल. तुम्ही लक्षात घ्या की चंद्रबाबू नायडू यांच्या बरोबर आपण युती करायची का नाही करायची, किंवा त्यांना बरोबर घ्यायचं का नाही, याच्यावर खूप भाजपमध्ये दिल्लीमध्ये हायकमांड आणि थिंक टँकमध्ये खूप थिंकिंग झालं. आणि तुम्ही लक्षात घ्या की किती क्रिटिकल आहे तो विषय. आज चंद्रबाबू आणि नितीश यांच्या खासदारांच्या बळावर आज भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे. त्यांना विमान वाहतूक मंत्रालय दिलं आहे भाजपनी, चंद्रबाबू यांच्या पक्षाच्या नेत्यांना. त्यामुळे काहीही होऊ शकतं. आणि 29ला प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढेल कमी होईल आय डोंट नो. म्हणजे त्याच्यात अनेक नॅशनल फॅक्टर्स आहेत, इकॉनॉमी कशी चालते, काय काय गोष्टी होतात वगैरे, काही होऊ शकतं. पण मग राहुल गांधी काँग्रेस हा जेव्हा विषय येतो तेव्हा राहुल गांधी तुम्ही म्हटलं तसं की बदललेले आहेत, नेतृत्व नवीन करताना दिसत आहेत, पण असं काही होतंय का की नेमका प्रॉब्लेम कशात आहे? राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये का काँग्रेसला गांधी या ब्रँडची गरज आहे आणि गांधी या ब्रँडशिवाय काँग्रेस जगू शकत नाही? दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. काँग्रेसच्या ओव्हरऑल दिल्लीच्या हायकमांडच्या कल्चरमध्ये जे काही मी काँग्रेसच्या सिनियर नेत्यांशी बोललोय वेगवेगळ्या वेळी, त्याच्यावरनं असं दिसतं की त्याच्यामध्ये खूप कन्फ्युजनची परिस्थिती आहे. त्यांना जर म्हणजे एक काळ असा आला की नरसिंहराव हे पंतप्रधान झाले, पुढे सोनिया गांधी यांच्या पुढाकारांनी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले वगैरे वगैरे. पण समजा काँग्रेस पक्षाचे 5 असे नेते आहेत की जे 40 वर्षापासून आहेत आणि खूप त्यांनी सिन्सिअरली म्हणजे त्याच पक्षात राहून काम केलंय, बाहेर गेले नाहीत सोडून कधी, काही नाही वगैरे. आणि आता अशी वेळ आली की काँग्रेसला समजा 2029मध्ये आता सत्ता मिळते वगैरे वगैरे, तर लीड कोणी करायचं यावर त्या 5 लोकांमध्ये एकमत होणं अशक्य आहे. आणि मग म्हणून ते असं आहे की ते गांधी फॅमिलीकडे ते वळत आहे. तुम्ही लक्षात घ्या की राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्या काही मीटिंग्स दिल्लीमध्ये झाल्या की आता काय करायचं, म्हणजे नेता कोणी नाही वगैरे. आणि त्यावेळी मी महाराष्ट्र टाइम्समध्ये मुंबईला होतो आणि आम्ही सगळे खूप ते ऑब्झर्व करत होतो काय चाललं. 91 सालची ही गोष्ट. आणि अचानक असं आलं की सोनिया गांधी आता लीड करतील पक्षाला. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्ही मला खरोखर त्यावेळी प्रमोद महाजन यांच्याशी मी त्यावेळी एकदा बोललो होतो. ते म्हणे काय आहे, म्हणजे यांना ह्यांच्या पक्षामध्ये एवढे 30-30 वर्ष 40-40 वर्ष काम केलेले इतके सिनियर नेते आहेत, त्याच्यातल्या एकावर यांचं एकमत होत नाही. आणि तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे दे डिपेंड ऑन राहुल. आता राहुल यांचे काही लिमिटेशन्स आहेत, त्यांचे काही गुण आहेत ठीक आहे, पण त्यांचे काही लिमिटेशन्स आहेत. त्या आत्ताचा एक ट्रेंड असा आहे जो मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन टाईप हे सांगू शकतो की ही इज लिनिंग टू मच ऑन द लेफ्ट साईड, आणि दॅट क्रिएट्स अ प्रॉब्लेम म्हणजे फॉर मेनी. कारण कसं आहे की हा एक सेंट्रल पाथवर चालणारा देश आहे. आपण एका बाजूला जरी मॉडर्न म्हणजे सगळं काय तुमचं नेहरूवियन थॉट किंवा गांधी वगैरे हे सगळं म्हणत असलो तरी आपण 91 सालापासून फ्री इकॉनॉमीमध्ये आहोत. आपण फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणलेली आहे मोठ्या प्रमाणात. आज फॉरेन इन्व्हेस्टमेंट, फ्री इकॉनॉमी, कॅपिटल मार्केट, स्टॉक मार्केट्स वगैरे ह्याच्यावर या देशाची इकॉनॉमी उभी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अचानकपणे जर रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ
आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना हे दिलं पाहिजे, अमुक पाहिजे वगैरे, असं काहीतरी इकॉनॉमीला एकदम अनस्टेबल करणाऱ्या गोष्टी जर तुमच्या मनात यायला लागल्या तर तो एक सिग्नल म्हणून ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी वाईट आहे. म्हणजे राहुल गांधी यांच्याच पक्षाच्या मनमोहन सिंग यांनी आपल्या देशाला एका पॉईंटला ठरवून या पाथवर नेलं आहे ना 91 सालापासून. मनमोहन सिंग नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली फ्री इकॉनॉमी हे सगळं केलं आणि त्यांनी ठरवलं की विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये जो काही डॅमेज झाला सगळ्या इकॉनॉमीला आणि परदेशी ठेवलेलं सोनं हे विकायची वेळ वगैरे, इतकी इकॉनॉमीची वाईट अवस्था होती की 20 दिवसाचा इम्पोर्ट्स आपण करू शकू ऑइलचे वगैरे, इतकी वाईट परिस्थिती होती. ती आज इथपर्यंत आली. त्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकारचं क्रेडिट आहे, मोदी यांच्या सरकारचं क्रेडिट आहे 10 वर्षात गेल्या, पण सगळ्यात जास्त क्रेडिट हे मनमोहन सिंग यांचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते मोदी यांच्या भाषणामध्ये जेव्हा मनमोहन सिंग गेले तेव्हा ते दिसलं. कारण 91 मध्ये त्यांनी ते ठरवलं की आपल्याला या पाथवर लिहायचं की जो की एक इकॉनॉमीच्या दृष्टीने म्हटलं तर राईट साईडला वळणारा पाथ आहे, लेफ्ट साईडला नाही. आता तुम्ही राहुल गांधी यांचं थिंकिंग आणि त्यांची यात्रा आणि त्यांचं सगळं जर ते बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्ण डाव्या लोकांचा भरणा आहे, सपोर्ट आहे आणि त्यांचं बॅकिंग आहे. पूर्ण डाव्या पक्षांना भारतामध्ये फारसं फ्युचर नाही असं म्हटल्यावर ते राहुल गांधी आणि यांच्या बाजूला मागे उभे राहिलेले आहेत, असं एक माझं इम्प्रेशन आहे. या थॉटमध्ये प्रॉब्लेम असा होतो की सगळी इकॉनॉमी आणि सगळी तुमची पॉलिटिकल सिस्टीम हीच धोक्यात येईल की काय अशी परिस्थिती आहे जर त्या दिशेला तुम्ही एकदम वळवलं तर. कारण गेली 30 वर्ष नाही म्हटलं तरी आपण या पाथवर चालू आहोत आणि त्याच्यात आपण हळूहळू पुढे जात आहोत. म्हणजे देशाची त्या अर्थाने प्रगती होते. अनेक प्रॉब्लेम्स आहेत, रुपया आज घसरला आहे, बाकी काय प्रॉब्लेम आहेत वगैरे, पण ओव्हरऑल तुम्ही जर बघितलं तर भारताचा ग्राफ वरती गेलेला आहे. तो आता परत भलतीकडे वळवणं हे परवडण्यासारखं नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. नक्कीच सर, काय होणार पुढच्या काळात हे बघणं फार उत्कंठावर्धक ठरणार आहे. आणि माझी पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती की तुम्ही ह्या जो एपिसोड बघत असाल तर तुमची निरीक्षणं, तुमचे ऑब्झर्वेशन्स, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आम्ही त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न नक्कीच करू. तुम्ही हा एपिसोड बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी रोहित सरांचे खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या कार्यक्रमात आलात. थँक्यू.